आज मी तुम्हाला बासुंदी करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे एक पातेलं घेतलं आहे। बासुंदी करण्यासाठी इथे बघा हे तुपाचा डबा घेतला आहे आणि मी ब्रशमध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि या पातेल्याला तूप लावून घ्यायचं आहे। हे केल्यामुळे दूध खाली जळत नाही आणि उतूही जात नाही, म्हणून ही ट्रिक वापरायची आहे। सगळीकडून मी पातेल्याला ब्रशने तूप लावून घेतलेलं आहे। ती मी गोकुळचं फुल फॅटचं दूध घेतलेलं आहे, पातेल्यामध्ये ओतत आहे। हे दूध मी गॅसवर तापायला ठेवत आहे। दूध हे आपल्याला अर्ध करून घ्यायचं आहे। दूध आता उकळलं आहे आणि याच्यामध्ये पाव वाटी मी मिल्क पावडर टाकत आहे। मिल्क पावडर याच्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि साईडला जी साई जमा होते ती साई याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। दुधामध्ये मी 1 लिटरला अर्धा कप साखर एवढी घेतलेली आहे। आता ती पण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। मिल्क पावडर टाकल्यामुळे बासुंदी थोडीशी घट्ट पण होते आणि टेस्टला सुद्धा चांगली लागते, म्हणून मी इथे मिल्क पावडर वापरली आहे। मला बासुंदीमध्ये वेलची पूड, जायफळ पूड टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता। दूध आता मी आटवून घेतलेलं आहे आणि हे बघा किती घट्ट झालेले आहे। आता मी गॅस बंद करत आहे। याच्यापेक्षा जास्त घट्ट करायची नाही आहे, ती थंड झाल्यानंतर परत ती थोडीशी घट्ट होणार आहे, म्हणून मी आता गॅस बंद करत आहे। बासुंदी तयार झाली आहे। आता ही बासुंदी मी एका भांड्यामध्ये काढत आहे। बासुंदी आता ही मी फ्रीजमध्ये ठेवत आहे, एकदम थंड करून घेणार आहे। जर तुम्हाला ही बासुंदी याच्यापेक्षा घट्ट हवी असेल तर तुम्ही अजून दूध आटवून घट्ट करू शकता। आता हे मी फ्रीजमध्ये ठेवत आहे। गॅसवर मी वाटी ठेवली आहे आणि पाव टीस्पून बघा तूप घेतलेलं आहे। याच्यामध्ये हे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, काजू, बदाम आणि पिस्ते। हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आता हे मी तुपामध्ये थोडंसं फ्राय करणार आहे। ड्रायफ्रूट आता फ्राय झाले आहेत। मी गॅस बंद करत आहे। बासुंदी मी फ्रीजमध्ये थंड करायला ठेवली होती, ती आता मी बाहेर काढलेली आहे। त्यामधली अर्धी बासुंदी मी आता सीताफळाची बासुंदी करणार आहे। त्याच्यासाठी याच्यातलं अर्धी बासुंदी मी काढून घेत आहे, एका बाउलमध्ये काढत आहे। सीताफळाचा जो गर काढलेला आहे तो गर मी 1 वाटी घेतलेला आहे, तो याच्यामध्ये टाकत आहे। बासुंदीमध्ये साखर सुद्धा टाकली आहे आणि सीताफळ सुद्धा गोड आहे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये आता परत साखर टाकणार नाहीये। जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर टाकून खाऊ शकता। जी बासुंदी केलेली आहे ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि हे बघा किती घट्ट झाली आहे बासुंदी। आता बासुंदीवर थोडेसे मी ड्रायफ्रूट टाकत आहे। हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। थोड्या गुलाबाच्या पाकळ्या टाकत आहे। सीताफळाची बासुंदी बघा करायला सोपी, खायला टेस्टी आणि दिसायला पण सुंदर दिसत आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे सीताफळाची बासुंदी करून बघा। आता ही दुधाची बासुंदी केलेली आहे, त्याला सुद्धा थोडेसे ड्रायफ्रूट टाकत आहे। आज मी 2 प्रकारची बासुंदी कशी करायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। आणि हे बघा, हे साधी बासुंदी केल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये सीताफळाची बासुंदी सुद्धा करू शकता। दोन्ही पण खायला अप्रतिम लागतात, टेस्टी लागतात। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि फॅमिली फ्लेवरच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद। मी काचेच्या बाउलमध्ये सीताफळाची रबडी ठेवली आहे आणि त्याच्यावर ही आईस्क्रीम टाकत आहे। इथे मी व्हॅनिला आईस्क्रीम वापरली आहे, तुम्ही कोणतीही आईस्क्रीम वापरू शकता। वरून मी व्हिप क्रीम टाकत आहे। ड्रायफ्रूट गुलाबाच्या पाकळ्यांनी मी सजवत आहे। सीताफळाच्या रबडी बरोबर किंवा बासुंदी बरोबर आईस्क्रीम आणि ड्रायफ्रूट टाकून आणि व्हिप क्रीम बरोबर असं खाऊ शकता। खायला तर उत्तमच आहे,
तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा.